मी आता वारीची आहे। माऊलींची पालखी आता पुण्याच्या बोपखेल चौकामध्ये दाखल झालेली आहे। पालखीचं सध्या स्वागत केलं जाते। ही पुण्यातली दृश्य आपण पाहतोय। माऊलींच्या पालखीचं पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे। बोपखेल चौकामध्ये ही पालखी आलेली आहे आणि सध्या पालखीचं स्वागत केलं जातं। माऊलींच्या पालखीचं पुण्याकडे प्रस्थान झालंय। यावेळी दिघी चौकात वारकऱ्यांचा जनसागर उसळला। सकाळपासून माऊलींची वाट पाहत असलेल्या दिघीकरांनी आनंदोत्सव साजरा करत मोठ्या उत्साहाने दर्शन घेतलं। आज पुण्यनगरीमध्ये माऊलींचं जे आहे ते आगमन होणार आहे। माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता आपण। अशा प्रकारे हे वारकरी जे आहेत ते सगळे माऊलींच्या पालखीच्या मागे रथामागे जे आहे ते सध्या पुण्यनगरीकडे चालताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर मागच्या 6 दिवसांमध्ये पावसाचं मोठं सावज या वारकऱ्यांसाठी जे मानलं जात होतं, परंतु आता जे आहे तो कुठेतरी पाऊस जो आहे तो नरमाईवर आलेला आहे। 2 दिवस जो आहे तो पाऊस आता कमी पडणार असल्याचं हवामान विभागाने देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे या वारकऱ्यांचा प्रवास जो आहे तो सुखकर होताना पाहायला मिळतोय। खरं तर ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरामध्ये हे सगळे वारकरी जे आहेत ते सध्या पुण्यनगरीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर पताका असेल, कपाळावरती जो आहे तो अष्टगंध असेल, बुक्का असेल किंवा गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, अशा प्रकारचं हे सगळं वारकऱ्यांचा मेळा जो आहे तो आळंदीवरून सध्या पुण्याकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर मी सध्या दिघीमध्ये आहे आणि दिघीमधून हे सगळे वारकरी डोक्यावरती पळशी जी आहे, आपलं जे खाण्यापिण्याचं साहित्य आहे ते सगळं घेऊन जे आहे ते प्रस्थान करताना पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहतोय की चेहऱ्यावरती जो आनंद दिसणारा आहे तो गगनात भिडणारा आनंद आहे। ज्ञानोबा माऊली तुकाराम जे हरी विठ्ठलचा गजर जो आहे तो सध्या आसमानामध्ये सगळा जाताना पाहायला मिळतोय। प्रशासनाने देखील मोठा बंदोबस्त आपल्याला केलेला पाहायला मिळतोय। वारकरी जे आहेत ते सध्या पुण्याकडे जाताना पाहायला मिळतात। सगळे अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही जय महाराष्ट्राच्या माध्यमातून पोहोचवत असतो। जय महाराष्ट्राचा जय हरी विठ्ठल हे तर सेगमेंट पाहत, परंतु जय महाराष्ट्राच्या सगळ्याच याच्या बरोबर जुळून राहा। जय महाराष्ट्रासाठी निखिल सुक्रे, पुणे।